ठिकाणी शासकीय दंत महाविद्यालयामध्ये आदरणीय डॉक्टर शिवकर मॅडम यांच्या वतीनं हा जो माझा वाढदिवसाचा साजरा करण्याचा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वप्रथम आदरणीय माया शिवकर मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकार्याचं मनापासून धन्यवाद देतो। आणि आपल्या या मार्गदर्शनाखाली आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरचं जे घाटी रुग्णालय आहे तिथे अशा अनेक योजना आपण सुरू केलेल्या आहेत। त्याच्याविषयी मॅडमने सांगितलं, आता पालकमंत्री मध्ये आले होते आणि आपण सर्व पत्रकार बांधव आणि सर्वांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो। आपण बघितलंय की स्वच्छ घाटी, चिट्टीमुक्त घाटी, बेसिकली हे मेडिकल कॉलेज आहे। तिथं MBBSचे विद्यार्थी, MDMSचे विद्यार्थी, आमच्या MDSचे विद्यार्थी, डेंटल कॉलेजमध्ये BDSचे विद्यार्थी हे शिकतायत। आमच्या दोन्ही संस्थांचा एकच उद्देश आहे की या ठिकाणी चांगले दर्जेदार डॉक्टर झाले पाहिजे, ज्यांना अपडेटेड ज्ञान आहे, अपडेटेड नॉलेज आहे, असे डॉक्टर तयार करण्याचं आमचं मुख्य काम आहे। आणि हे करत असताना त्यांना शिकण्यासाठी रुग्ण लागतात, म्हणून आपण रुग्णसेवा करतो आणि त्याच्यापेक्षा जास्तही पुढे जाऊन टीचिंग हॉस्पिटल लागतं, त्याच्या पुढे जाऊन आपण सर्व्हिस हॉस्पिटल म्हणून सेवा देत आहोत। तर आम्ही मागच्या 1.5 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या। त्याच्यामध्ये मला असेल, आमच्या दंत महाविद्यालयाला सुद्धा मॅडमला असेल, सर्व सहकार्य आमच्या महाराष्ट्र राज्य शासनाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाचे आमचे माननीय मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब असतील, आमचे सचिव साहेब असतील, धीरज कुमार सर असतील, आमचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त असतील राजूजी गोरकर साहेब आणि डायरेक्टर अजय चंदनवाले सर, या सगळ्यांनी मदत केलेली आहे। आणि जिल्हा प्रशासन, BPDC, पालकमंत्री हे सगळे मदत करतात। त्यामुळं आपण घाटीचा चेहरा मोहरा बदलू शकतो शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून। तसंच डेंटलचंही करतो आहे। मॅडमनं आता अपेक्षा व्यक्त केलेली आहे की त्यांच्या इथं सुपर स्पेशालिटीचं त्यांना हॉस्पिटल सुरू करायचं आहे। त्यांचे सीट सुद्धा 50 वरून 63 झालेले आहेत। त्यामुळं विस्तारीकरणासाठी त्यांना जी जागा लागणार आहे, तर मी या प्रसंगी मॅडमला आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला जितकी जागा लागेल तितकी जागा आमच्या वतीनं निश्चित आपल्याला काही फार्मासिटीचा गोळ्या औषधांचा विषय आहे, तर त्याच्यातही आमची काय मदत लागेल तीही करू। ऑपरेशन थिएटर मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आमचं ऑर्थोपेडिक्सचं ऑपरेशन थिएटर ते आपल्याला पूर्ण वेळ मिळेल, तेही मी तुम्हाला देतो। आणि जसं घाटी रुग्णालय पुढं जात आहे तसंच आपल्याला ह्याही रुग्णालयाला आम्ही दोघं भावंड आहोत आणि त्या दोन्ही भावाचा जर विकास जर एकत्रित झाला तर निश्चितच ते घर सुखी समाधानी राहतं आणि त्याचं नाव चांगलं होतं। काही नवीन संकल्प वाढदिवसानंतर नवीन संकल्प म्हणजे आपण सुपर स्पेशालिटी आपलं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सुपर स्पेशालिटीचे DMMCHचे 8 विषयामध्ये सुपर स्पेशालिटी सुरू करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 710 कोटी रुपये मंजूर झालेलं आहे। 12 मजली ते 15 मजलीची आपल्याला त्या ठिकाणी लवकरच एक 3 वर्षाच्या आत ती इमारत बांधून पूर्ण होईल, ते एक आपला नवीन संकल्प आहे। आणि आपल्याला जसं आपण बघता की ऑर्गन अवयवदान होतं, त्याच्यानंतर ग्रीन कॉरिडॉर करावा लागतो, सगळा रस्ते बंद करावं लागतात, तर या नवीन इमारतीवर आपण हेलिपॅड तयार करणार आहोत, तर जेणेकरून हे सगळं अवयवदान जे आहे कोणालाही डिस्टर्ब न होता हे सगळं ज्या ठिकाणी न्यायचं, तर तो एक आपला संकल्प आहे। आणि घाटी असेल, शासकीय दंत महाविद्यालय आहे, हा परिसर याच्यापेक्षा आणखी कसा चांगलं करता येईल, एम्सच्या धर्तीवर याचा कसा विकास करता येईल, तर आपण सर्व म्हणाला डॉक्टर सुकरे घाटीचे जे डीन आहे, आज शुभेच्छा द्यायला आपणही होता आणि आपणास कार्यक्रमास बोलवले होते, त्यांनी काय म्हणाल सर? आज तुम्ही बघितलं असेल, मी पहिल्यांदा आदरणीय शिवाजी सुकरे साहेबांना माझ्याकडून, माझ्या शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ढेर साऱ्या शुभकामनाही देतो। आणि त्यांच्या बारात सांगायचं म्हणजे मी आज एक शिवसैनिक आहे छोटासा, पण तुम्ही बघितले असेल मीडियावाल्यांनी माझी आज काय इज्जत आहे, काय मला रिस्पॉन्स सर देते, कारण माझं काम आज घाटीमध्ये बघते त्यावेळेस कोणला बी ते इतकं व्हॅल्यू देत नाही, पण मला आज एक शिवसैनिकाला इतका मान सन्मान देते। आज मी सुकरे साहेबांना
जितके धन्यवाद द्यावं तितके कमी आहे, कारण मी त्यांच्यात सिम्पल लिव्हिंग बट थिंकिंग आहे. बघा, एवढा वाढदिवस असून सरांनी नवा सुद्धा कपडा अंगावर घातला नाही. आज एवढे मोठे बॉस आहे घाटीचे, निदान नवे कपडे तर घातले असते. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्यात बघतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्यात बघतो, म्हणून मला ते डीन आवडते. मी त्या डीनसाठी सदैव माझं आयुष्य असं, डीन साहेब जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांचं ऋण राहील, कारण आज अप्रतिम काम आपल्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये टाकलं, याचा मला गर्व आहे. परत एकदा त्यांना शुभेच्छा. मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाकडून आणि माझ्या शिव आरोग्य सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून, मान्यवरांकडून डीन साहेबांना हार्दिक शुभेच्छा देतो.